नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कोल जनतेचा विशेषद्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत वसमत विधानसभा मतदारसंघातील वसमत येथे नांदेड रोडवर आपण आहोत. अनेक लोकांशी संवाद साधणार आहोत. नेमकं काय सर, काय वाटतं सध्या जे अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत, काय होईल आता? महाविकास आघाडी का महायुती? इलेक्शनचं तर आम्हाला तेवढं काही घेणं नाही. हो, कसं आहे, आम्ही करून खाणार आहेत अशी माणसं आहेत आणि अपंग माणसं आहेत. आम्ही आमच्या संघटनेच्यासाठीच आम्ही काम करतो. इतर आम्हाला पार्टीशी घेणं देणं नाही, कुणा पार्टीशी काही कन्सर्ट. त्यासोबत आपल्यासोबत दुसरे देखील आहेत. सर, काय वाटतं सध्या अवघ्या 50 दिवसावर निवडणूक आलेल्या आहेत, महाविकास आघाडी प्रबळ ठरेल का महायुती? सर, मी हे परार संघटना वसमत शहर प्रमुख मुन्ना भाई, आमची आता मीटिंग होती. तर मीटिंगसाठी आम्ही जे दिव्यांग आहे त्यांना काय काय योजना भेटल, जे दिव्यांगांना सपोर्ट करल, बच्चू भाऊला सपोर्ट करल, त्या पार्टीसोबत आम्ही जाणार. बच्चू भाऊ जिकडे गेले तिकडे आम्ही जाणार आहे, असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही एक दिव्यांगाचे प्रमुख आहात म्हणून सांगतात, तर या मतदारसंघातील दिव्यांगांना या स्थानिक आमदाराच्या वतीने काय काय सुविधा मिळाल्या, काय काय झालं, काय प्रश्न काही मार्गी लागले का तुमचे? काही काहीच मार्ग लागले नाही. आमची जी संघटना आहे, आमचे जे दिव्यांग लोक आहेत त्यांना आतापर्यंत काय भेटलं नाही. समजा 100 असले तर त्यापैकी 20 जणाला द्याले, ते 80 जणाला काय भेटणं झाले स्थानिक आमदार. मग यावेळेस या मतदारसंघामधील दिव्यांग जे बांधव आहेत त्यांची भूमिका काय ठरेल? म्हणजे महाविकास आघाडी का राहील का महायुतीकडे का अन्य पक्ष काय असेल ते आता सध्या आम्ही विचार करणार आहेत. जे बच्चू भाऊ कडू म्हणेल तिकडं आम्ही सगळेजण करणार आहे. बच्चू भाऊ या ठिकाणी एखादा उमेदवार वगैरे देणार त्याच काही? आता सध्या तर काही सांगितलेलं नाही त्यांनी. महाविकास आघाडी का महायुती मतदारसंघात काय? आमचे बच्चू भाऊ, आदरणीय माननीय श्री बच्चू भाऊ कडू महाविकास आघाडी जर सोबत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्यांच्यासोबतच काम करणार. आणि आमच्या दिव्यांगासाठी जो पण आमचा उमेदवार असेल, कोणत्याही पक्षाचा असो, जो आमचे प्रश्न मांडणार आणि जो आमचे प्रश्न सोडवणार आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये विकास झालाय का सर? विकास तर ते पाणी, लाईट, शिक्षण जसा म्हणावा तसा नाही झालेला, जसा पाहिजे तसा नाही झाला. इथं जो 2 मंत्री होऊन गेलेत आणि विद्यमान आमदार आहे, पण जसा विकास पाहिजे वसमत तालुक्याला तसा अजून झालेला नाही. म्हणजे काय अपेक्षित काय आहे तुम्हाला? कोणता विकास अपेक्षित? बऱ्याच समस्या आहेत. जसं आता आम्ही अपंग आहोत, तर आम्ही आमच्याविषयी जर समस्या मांडल्यात तर आमचा अंत्योदयाचा प्रश्न जवळपास आम्ही वर्षभर झाला आम्ही सोडवत आहोत, अजून सुटलेला नाही आहे. श्रावण बाळाचा आहे, अजून सुटलेला नाही आहे. आम्ही दिव्यांगासाठी एक आमचं हे मागितले, हे निधी मागितला होता, 30 लाख निधी खर्च झालेला नाही अजून. जो आमदार फंड देतो, आमदाराला जो फंड असतो 30 लाख रुपये, तो अजून दिलेला नाही. बरं, ग्रामपंचायतकडून जिल्हा परिषद मिळायला निधी मिळते का? तो वेळेवर आणि व्यवस्थित मिळत नाही, त्याच्यात पण भ्रष्टाचार चालू आहे. तर आमच्या त्या सगळ्या आमच्या मान्य नगरपालिकेतर्फे 2024चा आमदार कोण असावा? 2024 काय वाटतं तुम्हाला? 2024 आमदार सर्व समस्या सोडवणारा असावा अशी आम्हाला काय वाटतं? कोण असावा आमदार 2024चा आमदार? सर्व जनतेच्या समस्या सोडवणारा आमदार पाहिजे. त्याचा कोण आहे, नाव आहे का चेहरा? तसं आपण कसं काय सांगणार सर? तुम्हाला काय वाटतं 2024चा काहीतरी गुण असले पाहिजे सर, सगळे घेऊन चालणारे पाहिजे. चांगली कामं करणारा पाहिजे. आता सध्या आमदारला गुण आहेत नाही ते? मग आता ते काय सांगू शकता, समोर माहित. समस्या नाही दूर झाल्या म्हणजे काय सांगू शकतो का समस्या दूर आपण? झाल्या नाहीत. तुमच्या काय समस्या आहेत नेमक्या? दिव्यांगासाठी त्याने काही गाडी, काही जे ऑटो, काही योजना काढल्या होत्या, कुठला एखाद्या योजनेतला लाभ भेटला आणि तालुक्यातला कोणला भेटला असं मला दाखवा. एखादा कोणाला भेटले? एखादा दाखवा, विचार आमच्या तालुका तुम्हाला गाडी फिडे काय? काही नाही आम्हाला, भांडी फिकायची काहीच नाही. तुम्ही कधी मागणी केली होती का त्यांच्याकडे? मागणी ऑनलाईन केलेली आहेत, काही ऑटोचे, काही याचे, काही आणखी त्यातलं कुठलंच उत्तर आलेलं नाही. सर, आपल्याला काय वाटतं सध्या महाविकास आघाडी का महायुती? आम्ही तर सध्या बच्चू भाऊ म्हणतील तेच पूर्व दिशा आमच्या. बच्चू भाऊ कोणत्या गटाकडून आहे सध्या? आता ते ठरवू ते आम्हाला माहिती, ते सांगते ते प्रहार संघटनेची आहेत. वसमतमध्ये कोणता विकास बाकी आहे? सर, मला काय बोला येत नाही. कोणताच विकास झालेला नाही. कोणता विकास झाला नाही. आमच्या गल्लीमध्ये आणि रोड झाले नाहीत. तुमचं कुठं आता मग? काळीपेठ. प्रॉपर शहरामध्ये? काळीपेठ, हो. शहरामध्ये नाली असतात, स्वच्छता असेल, रस्ते असतात. आता आलं सर ते आणि नाल्या उपसिता ते काय सगळं ते चालूच आहे. ते धिंगाणा, वास येते, मच्छर आहेत. कोण बघायले? कोणीच बघन झाले. नगरपालिका झोपी गेली. कोण आहे नगराध्यक्ष? नगराध्यक्ष कोणीच नाही. कोण आहे? कोणीच नाही तिथं. प्रशासनामुळे तुमचं अवघड आहे. खूप दिवस झाले 200 स्क्वेअर फीट जागा निघाली होती दिव्यांगासाठी, ते भेटली नाही आतापर्यंत. आणि खेड्यापाड्यामध्ये निधी वाटप होत नाही बरोबर. आणि जे पगार असतात दिव्यांगाचे ते बी झालेले नाही आहे. त्यासाठी आम्ही जरा परेशान आहे.
तर आपल्याला सहज आपण जात असतानाच कोल जनतेचा पाहत असताना दिव्यांग बांधव भेटले. दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आहेत, त्यांच्या देखील समस्या तुटल्या नसल्यामुळे ते देखील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर देखील नाराजी त्यांची दिसून आली. नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये. आपण सध्या पाहिले महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडल्या, त्याच घडामोडीमधला एक मतदारसंघ म्हणजे वसमत विधानसभा मतदारसंघ. आणि या मतदारसंघामध्ये आपण थेट जनतेशी आज जवळपास संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपण वसमत शहरामध्ये आहोत आणि वसमत शहरातील सामान्य माणसाकडून जाणून घेणार आहोत नेमका या मतदारसंघाचा विकास कसा झाला आणि येणाऱ्या 2024 आमदार कोण असावा आणि त्यांनी काय कामं राहिलीत, काय प्रश्न बाकी राहिलेत, या सविस्तर विषयावर आपण थेट जनतेशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत अनेक नागरिक देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. मामा, अवघ्या 50 दिवसावर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. सध्या तुम्हाला काय वाटतंय, महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडीच येणार. कसं काय म्हणजे काय, लोक सगळे जनता सगळी शेतीमालाला भाव नाही, शिकलेल्या पोराला काम नाही, तरुणाला काम नाही. आणि इथं महाविकास आघाडीचं काम येणार की जयप्रकाश दांडेगावकर साहेबासारखा मुरब्बी हुशार इथं 2-3 साखर कारखाने चालविणारे, इथं शिक्षण क्षेत्रात साध्या प्रत्येक माणसाच्या ह्याच्यात असलेलं जयप्रकाश दांडेगावकर साहेबाला इथं चॅलेंज नाही. मागच्या वेळेस त्याने तिकीट घेतलं नाही, ते त्याचं त्याला भयाला त्याला ठोक समजा काय असेल ते त्याचं त्याला, पण ते माणूस निवडून येणारच. आणि त्याचा विकासाचं सगळं आहे, कारण साखर कारखानदारी आहे, इथं ऊसाचं पाण्याचं सगळं नियोजन आहे. आणि तरुणाबांड शरदचंद्र पवार साहेब 18 वर्षाचे असल्यामुळे त्याच्यामागेच लोक राहणार होतं. यांचं म्हणणं महाविकास आघाडी, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, दांडेगावकर साहेबच येणार आहे या वारीला. कसं काय म्हणलं तर भाऊ राव सगळं त्याच्या हातामध्ये आहे ना. काऊन की आपले कारखाना त्याच्यामध्ये नाही महाविकास. तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी का महायुती? आपल्याला बोलता येत नाही ना, खरं सांगा. हो बरं, तुमचं काय म्हणणं आहे, महाविकास आघाडी का महायुती? जे सरांना म्हणलं ते खरं आहे. काय म्हणले जे आता जे म्हणले ते आता महायुती. जयप्रकाश दांडेगावकर हेच आमदार होणार. तेच आमदार होणार आहे, बिलकुल आमदार तेच होणार आहे. नाही ते आमदार आल्यावर आमदार आम्हाला की नाही वसमत मध्ये ते कामा विमा होणार आहे का, ते बिंदास होणार आहे. बरं, आपण 5 वर्षाची टर्म पाहिली. आपण ज्या स्थानिक आमदार होते त्या आमदाराच्या 5 वर्षाच्या कामावर आपण समाधानी आहात का? नाही ते त्याचं ते कसं होतं, समाधानी ते कामाबद्दल समाधानी होते, पण आता त्याच्याबद्दल लोकांच्या मनात ते हे नाही ना. ते कारण हे माणूस हे माणसं त्याचेच होते दोघं. आता ते हे सगळं शिंदे गटानं हे सगळा खेळ महाराष्ट्राचा बिघडवला देवेंद्र फडणवीसनं. या अजितदादा म्हणून शिंदेमुळे लोकांना मराठा आरक्षण आणि इथं शेतकऱ्याची माती 4,000 रुपये सोयाबीन आहे, 4,000 रुपये काढायला लागलेत, 4,000 रुपयेचं बी आहे. इथं शिकलेली एक 10 वर्षाची पूर्ण पिढी वाया गेली. आणि या माणसाचं आज इथं बाहेरची शिक्षण संस्था आज केवढी आहे, आज सगळे साखर कारखाने केवढे होतं. आणि या माणसाचा पाण्याचा ऊसाचा आणि आज माणसाला या गालबोट लावायला. आणि नंबर 1 महाराष्ट्रात शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात नंबर 1चा माणूस म्हणलं तर स्वतः जयप्रकाश दांडेगावकर साहेब नंबर 1ला महाराष्ट्रात. वसमत आपलं आता आपण अनेक राजकारण बघितले, म्हणजे बारामती झालेली आहे. त्यामुळे इथं जयप्रकाश दांडेगावकर साहेबाचीच गरज आहे. इथं ऊस आहे, कारखाने होतं, पाणी आहे, मोठे जमीनदार होतं, इथलं मार्केट चांगलं आहे. आणि त्यामुळं आता लोक काहीच ऐकणार नाहीत. लोक किती पैसे दिले तरी घेणार. यानं ट्रकनं पैसे आणले काय आणि रेल्वेनं पैसे दिले का तरी लोक जयप्रकाश दांडेगावकर साहेबाला. बरं, अनेक मतदारसंघामध्ये आता पैशाचा विषय काढलात, बऱ्याच मतदारसंघामध्ये पैसे जातात, म्हणजे वसमत पण चालतात. पैसे सगळीकडे चालतात, लोक पैसे घेतील, पैशाचं काहीच नाही. आणि कालची लोकसभा पाहिलेलीच आहे, पैसे सगळे करायचे, लोकसभा पाहिलेलीच आहे. त्याच्यामुळं आता लोकायला सांगायची गरज नाही. लोकांना प्रचार न करता पैसे न खर्चिता लोकांना मतदान केलेलं आहे. आणि आता तर अशी वाट पाहून होतं, नुसती निवडणूक या उशीर आहे. काही जरी केलं इथं जयप्रकाश दांडेगावकर साहेब महाविकास आघाडीचं त्यांना तिकीट मिळेल का? 100% मिळणार. त्याच्याच मनावर आहे. त्याला लोकांना बळजबरी केली, तुम्ही उभे राहा म्हणून. ते स्वतःच ना, त्याला 10,000 कार्यकर्ते आहे ना, स्वतः तुम्ही उभे राहिलेच पाहिजेत. आणि आम्ही असं देखील ऐकलं की गुरु शिष्य काय गुरु शिष्य आता ते गुरु शिष्य आता सगळ्याला माहीतच आहे ना. होता त्याच्याबद्दल वाद नाही. ते बिचारी दोघं एकूणकाचे जवळचे हाडाचे कार्यकर्ते आता, त्याचे संबंध 2-3 पिढ्यापासून आता ते दोघं एकमेकाचे खास हे आता. त्या दोघांच्या वैयक्तिकबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण इथं येणार आता जयप्रकाश दांडेगावकर साहेबच निवडून येणार. याच्या ती काळ्या दगडावरची रेग आहे. आता इथं संध्याकाळचे किती 8 वाजलेत का? एवढ्या लोकांना मी सांगतो, तुम्हाला मी म्हणजे 100% निवडून येणार. यांचं म्हणणं आहे जयप्रकाश दांडेगावकर. सर, आपल्याला काय वाटते, महाविकास आघाडी का महायुती?
आपलं नाव काय आपलं शेख मुजाहिद काय करता तुम्ही काम ॲटो चालक. बरं वसमतमध्ये ऑटो घेऊन फिरत असता तुम्ही कंटिन्यू. वसमतचे रस्ते वगैरे काय कसं आहे? वसमतचे रस्ते तर बरोबर नाही सर. बरोबर हां ठाणे बसचे रोड ते बरोबर नाही, त्यांना रूट बरोबर नाही. अजून म्हणजे नेमकं काय काय समस्या आहेत? लई परेशानी आहे, रोटाची परेशानी आहे, ते पाणीची नाल्याची परेशानी आहे, सत्यनारायण टाकीत पाणी वरून पाणी जाते, ते लई परेशानी आहे. 2024 आमदार कोण होईल मग? आता पाहू आता कोण चांगलं भेटलं तिला टाकू. कोणाची हवा आहे? महाविकास आघाडी आता हवा कोणाची नाही आता सध्या. बघू आता कोण चांगलं आहे तिला उठून टाकू. जो ओबीसी की बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा. कोण करायला ओबीसी जरा ओबीसी कोण चांगला जो इथं गुरुपादेश्वर कोणत्या पक्षाकडून येते? ते आणखी पक्ष नाही, अपक्ष सध्या. बरं काय वाटतंय म्हणजे ओबीसीचं आता एक गटा मतदान होईल काय? हे गटा मतदान आम्ही तर करणार, दुसऱ्याचं काय सांगितलं. कोणाला जाईल मतदान? महाविकास आघाडी का महायुतीला? हा पक्ष पक्ष वंचित वगैरे काही? वंचित नाही, जे ओबीसीचा उमेदवार आहे त्यालाच मतदान जाईल. ओबीसीचा उमेदवार असेल तुम्ही मतदान. बरं यांचं मतदान ओबीसीचा उमेदवार असेल तर आम्ही मतदान करणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यासोबत आपल्याकडे अजून युवक आहेत. काय नाव आहे तुमचं? अंकुश राऊत. काय करा तुम्ही? लेबर काम करतो. आमदार कोण होईल आता? आमदार वंचित आघाडीचा नाव तिचं काही मॅडम आहे एक. आपल्याकडे अजून देखील काही युवक आहेत, नवयुवक आहेत. काय झालं भैया? काय नाही बरं आहे. बरं आहे. हो काय वाटतं 2024ची विधानसभा निवडणूक आलेली आहे, तुमचे आमदार कोण आहे सध्याच्या आता? सध्याचे राजूभाई वगैरे कशी आहेत कामं त्यांची? कामं वगैरे चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय नवीन डोसक्यानं तरुण आहो तुम्ही, जे या मतदारसंघात काय काय कामं झाली पाहिजे असं वाटतं? रोड वगैरे झाले पाहिजे, गोलोगोली चांगले रोड झाले पाहिजे, सुधारणा खूप झाल्या पाहिजे वसमतला. अजून रोड वगैरे खूप चांगले झाले पाहिजे आणि खड्डे वगैरे सर्व बुजले पाहिजे, पुलं वगैरे झाले पाहिजे. खड्डे बुजून आले अजून? नाही सगळे रोड खराबच आहेत ना. 2024ला महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी का महायुती? नाही मला फक्त एकच कळते की फक्त आम्हाला गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजाचा आवडतात. गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज. ते कुठले आहे? कुठं राहते? गिरगाव मठ संस्थान. संस्थानाचे? हो. मग महाराज उभं टाकणार तिथं? हो उभं टाकले तर नक्की निवडून येतील. कोणत्या पक्षाने उभं? नाही ते काय सांगू शकत नाही. पळ काढू नका बोल. बोला की काय म्हणू सर? नाव काय तुमचं? सचिन गायकवाड. काय वाटते 2024ला कोण आमदार व्हायला पाहिजे? आमदार राजूभाई चापके राजू भैया चापके किंवा राजूभाई नवघरे दोन्हीपैकी कोणचा आहे? राजूच पाहिजे. नाही राजूभाई चापके बी आता नवीन चेहरा आलेला आहे, भरपूर कामही करायचे. त्या पक्षाकडून येते? पक्ष असते ना शिवसेना. बरं काय विकास 5 वर्षात काय विकास झाला? विकास काय नाही, आता मी पाठीमागं पाहिलं होतं जेव्हा त्यांना कोणतं पद नसतानाही बरेच काही कामे केली त्यांनी, जसे रोडाचे, खेडेगावाचे आणि कोणी गोरगरीब आले काही समस्या घेऊन, तर त्याच्यासाठी जरासे झटतात असं वाटते मला. सगळे उचलतात, फोन उचलतात. माझं एक वैयक्तिक काम होतं RTO ऑफिसला, तर भैयांनी स्वतः फोन केला तिकडं, पण तसं संतोषदादा वंगरला फोन केला, तिकडून त्यांनी त्या RTOला फोन केला. म्हणजे वैयक्तिक कामं असे कोणते असले तर गोरगरिबाचे कामं राजूभाई चापके करतात. बरं त्यांचं बरंच नाव आहे. मी फोन लावून बघा त्याला, आमचं फोन उचलत. काय वाटतं सर पुण्याला? काय म्हणते सर? कोण होईल आमदार? फोन लावून बघा. तर राजूभाई नवघरे. वगैरे 5 वर्षात कशी कामं झाली? खेड्यापाड्यानं पांदन रस्ते, गट्टूचे कामं. हे तुमचं गाव कोणतं आहे? इंजनगाव झाला रस्ता व्यवस्थित? हो पांदन रस्ता आहे, गट्टूचे कामं. खाली कन्हैया भाई को वोट देने का बस, ये बारी अध्यक्ष युवा सेवा अध्यक्ष ये बारी में आमदार खाली ये बारी आमदार खाली कन्हैया भाई रहेंगे. आमदारची निवडणूक लढणार कधी? खाली कन्हैया भाई. कोणत्या पक्षाकडून? मशाल फक्त मशाल. कोणाला तिकीट मिळालं ना? तिकीट त्यांना महाविकास आघाडी का महायुती? त्यांना भेटते. महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी. हो. आमदारला आणले मशाल ते, तो आम्ही कन्हैया भाऊला बी आणणार. आमदारला कोण आणलं तुम्ही? आई आमदार ते इलेक्शन झाला याच्या आधी. कामं झालीच नाही मतदारसंघात? तो आता तो काय इलेक्शन झालेच की ते 2-3 महिने कामं होईल ना. आम्ही त्यांच्यापाशी गेलतो, त्यांना मी जे आमचे कामं आहे ते त्यांना आम्ही सांगितले. मी अल्पसंख्याक शिवसेना शहर प्रमुख आहे. आम्हाला राजूभाईला नाही आणायचं आता. कोणाला आणायचं? कन्हैया भाई तिला. एकंदरीत वसमत विधानसभा मतदारसंघाचं वातावरण काय? सध्या तर तिकीट जाहीर झाले नसल्यामुळे भूमिका मतदारांची तर अजून तर स्पष्ट झालेली पाहायला मिळत नाही. एकंदरीत जेव्हा पक्षाची तिकीट कन्फर्म होताल त्यावेळेस नक्कीच कळणार की कोल कोणाकडे. सध्याची परिस्थिती तर पाहितली तर मतदार हा कन्फ्यूज आहे.
गेली 5 वर्षामध्ये कशा प्रकारचा विकास झालाय काय सांगाल? नाही, सध्या 5 वर्षामध्ये पाहायला गेलं तर 2 वर्ष कोरोनामध्ये गेलेत. 3 वर्षामध्ये जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा तर झालेला आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर प्रश्न अजून पण भरपूर प्रलंबित आहेत. त्या प्रश्नावर काम करणं गरजेचं आहे. नक्कीच ते प्रश्नाकडं माननीय आमदार हे लक्ष देताल आणि द्यावं ही सुद्धा वसमतच्या नागरिकांची विनंती. मला वाटतं की विधानसभा लोकसभेची निवडणुका झाल्या. वसमत विधानसभा मतदारसंघातून तब्बल महाविकास आघाडीला 30,000ची लीड होती. मग याचा परिणाम विधानसभेवर कोसळला आणि काय होईल? नाही, एकंदरीत पाहायला गेलं तर जे माइंडसेट लोकसभेला वेगळा होता, विधानसभेला वेगळा राहील. त्यासोबत आपल्याकडं एक पत्रक आहे. सर, आपण जे आता पाहतोय, मला वाटतं आपण बस स्टँडच्या समोर आहेत का, तर बऱ्याच दिवसापासून रस्त्याचं बरंच दिसतंय. नेमकं काय काय काम प्रलंबित आहे? नाही, रस्त्याचं काम अजून पण प्रलंबित आहे. या रस्त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास होतोय. आम्ही सुद्धा याच्यावर आमदार साहेबांनी आताच गुत्तेदारासोबत काही चर्चा केली आहे. पण या रस्त्यामुळं नागरिकांना त्रास होतोय मोठा. आणि या रस्त्यामुळं एकंदरीत पाहायला गेलं तर मोठे अपघात देखील होतात. लवकरात लवकर हा रस्ता व्हायला पाहिजे. सर्व वसमत नागरिकांची ही इच्छा आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर वसमत तालुका हे मुख्य बाजारपेठ आहे. शिक्षणासाठी ग्रामीण मुली या शहरामध्ये येतात. त्यामुळे या रस्त्याचा विद्यार्थ्यांना पण मोठा त्रास होतो. याकडे गुत्तेदारांना लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी सुद्धा नागरिकांची. बरं, येणारी या विधानसभेत नेमकी लढत कशी होणार आहे? कोणकोणत्या पक्षांना कोण उमेदवार सध्या इच्छुक आहेत? सध्या पाहायला गेलं तर आताच नुकतं जयप्रकाश दांडेगावकर यांनी उमेदवारी त्यांची पक्षाची इच्छुक आहे म्हणून जाहीर केली आहे. आणि रनिंग आमदार आहेत अजित पवार गटाकडून बहुतांश उमेदवार आहेत या रिंगणात विधानसभेच्या उतरताना पाहायला मिळत आहेत. आणि अजून तर पक्षानं कोणाला संधी देणार हे पाहिल्याच्या नंतर मतदार ठरवताल की आपलं मत कोणाला द्यायचं. त्यासोबत आपल्याकडे अजून देखील काही नागरिक आहेत. सर, तुम्हाला काय वाटतं सध्या महाविकास आघाडीचे आहे की महायुती, म्हणजे कोणाची सध्या हवाचं तर आम्ही सांगू शकत नाही, पण आम्ही आमच्या तालुक्याचं सांगू शकतो. आमच्या तालुक्यामध्ये आतापर्यंत जे विकास कामं झालेले आहेत ते तर राजू भैयानं 25 वर्षाचं रेकॉर्ड तोडलेलं आहे. राजू भैया नवघरे बोलत असताना अनेक लोकांचं असं मत होतं की हा रस्त्याचा बऱ्याच दिवसापासून प्रश्न प्रलंबित राहिला आहे, त्यामुळे प्रचंड त्रास होतो. यावर आपलं काय? त्रास तर थोडंफार सहन करावंच लागणार आहे. त्रास झाल्यावरच पुढीच आपल्याला चांगलं होणार आहे. पुढच्या पिढीसाठी 1-2 महिने त्रास कोणती बी गोष्ट होणारच आहे. आणि आपण म्हणणार की 8 दिवसामध्ये एवढे मोठे कामं तर होणार नाहीत. बरं, महाविकास आघाडी का महायुती? आम्ही सध्या तर राजू भैयाच्या पाठीमागे आहेत वसमतमध्ये. बस. ते कोणत्या पक्षाकडून आहेत सध्या? कोणत्या पक्षाकडून आहेत? ते युतीमध्ये आहेत. हो. गंगाखेड गंगाखेड निरवळी. बरोबर. दादा, काय वाटतं गंगाखेडमध्ये कशी काय वातावरण आहे? नाही, गंगाखेडमध्ये आता कसं आहे, जे आपल्याला समजा मराठा समाजाला ज्यानं समजा पाठिंबा दिला आहे तर त्याचा तर आपण हे करणार आहोत. जरांगे पाटील जे हे करतील, आपला उमेदवार निवडून देतील, त्या जरांगे पाटलाच्या म्हणण्यानुसार आपण जरांगे पाटलाचं हे करणार आहोत. सध्या गंगाखेडमध्ये अशी एक चर्चा चालू आहे की 75 वर्षांमध्ये एकदाही मराठा समाजाचा आमदार झालाच नाही म्हणे. यावेळेस होईल का? जरांगे पाटलाने जर हेतून समजा दिलं की मराठा उमेदवार आपण जर दिला तर 100% आपण मराठा उमेदवार आपण. असा कोण आश्वासक चेहरा आहे का, काम करणारा चेहरा आहे का? असा आश्वासक चेहरा आता तसं तर अजून देऊ आपण. जरांगे पाटील म्हणले त्याच्यानुसार आपण. सध्या मागच कालच एक नवराष्ट्राला बातमी होती, भीतीमुळे रत्नाकर गुट्टे देखील महाविकास आघाडीमध्ये जात आहे. ते खरं आहे का? 100% खरं आहे. तो पेपरला न्यूज आली होती त्याच्याबद्दल आपली तुतारीकडून शरद पवारच्या गटाकडून मागणार आहेत म्हणून ती पण आली होती. पण बघू आपण जे आपल्याला समजा जे मराठा आरक्षणात जे मुद्दा मार्गी लावणार त्याच्याच मग आपण पाठिंबा देणार सगळं संपूर्ण मराठा समाज. गुट्टे यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला होता का? नाही, त्यांनी पाठिंबा दिला नव्हता. ज्यावेळेस ओबीसीला 100% पाठिंबा आहे त्यांचा. पत्र जाहीर केलं? हा, नाही, ओबीसीला तर 100% आहे. आणि ज्यावेळेस आपल्या कालपरवा गावामध्ये आले होते, आलेगावमध्ये, सौराज आलेगावमध्ये, तर त्यावेळेस आपण त्यांना विचारलं होतं की बाबा मराठा समाजाला तुमचा पाठिंबा आहे का? तर त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की बा मी 1 दिवस माझ्या घरी उपोषण केलं होतं. जरांगे पाटलाच्या पाठिंब्यासाठी मी 1 दिवस घरी आमरण उपोषण केलं होतं. पण ज्यावेळेस ते आमरण उपोषण त्यांनी केलं होतं
हे कोणाला माहिती नव्हतं. त्यांनी ज्यावेळेस स्वतः सांगितलं की बा मी केलं होतं तेव्हाच आपल्याला माहीत झालं. आणि ज्यावेळेस लक्ष्मण हाके जे ओबीसी मधून उपोषणाला बसले होते त्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्यांच्या उशाला जाऊन खांद्याला खांदा जाऊन त्यांनी हे केलं होतं. यामुळे मग मराठा समाज त्यांच्यावर नाराज असेल. 100% मराठा समाज नाराज आहे. आणि ज्यावेळेस आता जर गंगाखेड विधानसभेचा जे तुम्ही म्हणताय तसं 75 वर्ष झालं मराठा उमेदवार नाही, तर यावेळेस आपण 100% त्यांना मराठा उमेदवार हे करू. कसं आहे बरं विकास त्याच्याबाबत कसा आहे गंगाखेड? विकास बाकीचा तर विकास काही नाही त्यांचा, पण रस्ते वगैरे केलेत, पण जे करायचं ते केलं, नाही करायचं ते नाही केलं, असंच त्यांचं हे. म्हणावं तेवढा विकास पण नाही त्यांचा. कारण मतदार ज्यावेळेस ते निवडून आलेत त्यावेळेसपासून 1-2 वेळेस ते आलेत, फक्त भेटीगाठी देऊन गेलेत. यावेळेस जरांगे पाटील म्हणताल तेच होईल. हे होते गंगाखेड विधानसभा मतदारसंघातले सहज आपल्या वसमतमध्ये फिरत असताना त्यांची भेट झाली.